सखळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिनी लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदंग विने अपार टाळ घोळ. जोडोनिया कर मुख पहा साधर, पायावरी शिर ठेवूनिया. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदंग विनी अपार टाळ घोळ. तुका म्हणे काय पडियंते मागा, आपुलाले सांगा सुख दुःख राम. करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदंग विनी अपार टाळ घोळ. विठ्ठल 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 विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी, विना पुस्तक धारयनी मभयदाम जड्यंधकारापहम. हस्ते स्फटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं, वंदे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. शारदा शारदां भोजवदना वदनां भुजेत्, सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं.
योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्याखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश सचरणश्रवणत्वगादीन् प्रणन्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदानं पश्चाद्रावण कुंभकर्णहननम् एतद्धि रामायणम्। सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा करावा अवेरो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा स्वामी तुकया देवा यावरी न करावा उठा सखळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर मृदंग विने अपार टाळ घोळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या अभंग संहितेतील काकडा हे स्वतंत्र प्रकरण आहे. त्या काकडा प्रकरणातील सर्व लोकांना जाग करण्याचा अट्टास, जागा करून काय केलं पाहिजे, कथा केली पाहिजे ते पण सांगितलं. कथा करीत असताना कोणत्या वाद्यांचा उपयोग घ्यायचा आहे तेही सांगितलं. आणि कथा करत असताना देवाला हात जोडून देवाकडनं काय घ्यावं ते बी सांगितलं. या सगळ्या गोष्टींना स्पर्श करणारा 4 चरणाचा अंतिम टप्प्यामध्ये शोभणारा अभंग चिंतनाकरिता म्हणून दाखवला. विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा आहे.
काकडा ह्या प्रकरणातला अभंग आहे. अभंगावर काहीशा वेळेपर्यंत अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा प्रभुचरणी समर्पित करण्याच्या प्रथमतापूर्वी प्रारंभी अगोदर गेले 25 वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र, स्थान देवता भगवान भोलेनाथ तथा भक्तश्रेष्ठ प्रसन्न हनुमानजी महाराज आदी करून देवतेच्या कृपेने कृपा प्रसादाने ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज, मी ज्या खालशात राहतो ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज, खानदेशाचं वैभव पूजनीय प्रातस्मरणीय मोठे बाबा आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने खानदेश वारकरी सेवा मंडळ या विशाल मंडळाच्या अथक परिश्रमाने कर्तृत्व शक्तीने गेल्या 25 वर्षापासून हा प्रयोग सिद्ध होतो, संपन्न होतो, सादर होतोय. आणि या 25व्या वर्षातली मला वाटतं दुसरी कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. कुठून बी दुसरी जे तुम्हाला वाटतं खालून दुसरे, वरून येऊन पा, वरून बी दुसरी दिसते. आणि या भव्य वातावरणामध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आला. हे खानदेश वारकरी मंडळ असेल, या मंडळाने सगळ्या कार्यकर्त्यांनी मला वाटतं दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला दिली होती. पण प्रभू इच्छा असते, त्याला कोण काय करेल. तेही दिवशी कीर्तन अतिशय रंगात सुरू झालं. रूपपातलोचनी हे म्हणे अवघड चाल म्हणा, अवघड चाल म्हटली. स्वामींच्या शब्दाला ओळखून जात नाही मी, अवघड चाल म्हणा म्हणतात, ते अवघड चाल म्हटली आणि ते अवघड जागेवर दुःख न होऊन बसलं. काय सांगू त्याला. मी फक्त त्या दिवशी असंच केलं होतं. मी मेघाला नव्हतं सांगितलं, चिपळे अशा वाजवतात असं माझं मत होतं त्या दिवशी. काय झालं त्या दिवशी. आणि भगवान हनुमंतराय महादेव माझी इष्ट देवता मला कोणत्याही नरकात टाकेल, याच्यामध्ये तीळ मात्र खोटा असेल तर. काल इकून गेलो संध्याकाळी 7:30 वाजता. इथून गेलो त्या दिवसापासून उज्जैनला होतो मी. आणि इकून जाताना मी म्हटलं बरोबर 7:30 वाजले, अर्ध्या तासात आपण इथे पोहोचतो, कीर्तनाची वेळ होते. म्हटलं कदाचित आज एखाद्या येणाऱ्या कीर्तनकाराला दुर्बुद्धी व्हावी, त्यांनी येऊ नये असा मी काल नवस करत होतो. पण तुकाराम महाराज गाथ्यामध्ये असं लिहितात, स्वामीजी तुमचा संकल्प चांगला पाहिजे, एक ना एक दिवस पूर्ण होऊन जातो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण. सत्य संकल्पाचा नारायण, सर्व करी पूर्ण माझा काही वाईट संकल्प नव्हता, मला 25,000 दिले पाहिजे. संकल्प इतकाच होता, फक्त कीर्तन झालं पाहिजे या स्टेजवर, असा माझा काल संकल्प होता. काल घरी पोचलो कसा तरी रात्री, दुपारी झोपेतच होतो आणि बापूंचा मला फोन आला. मी म्हटलं हा फोन आला म्हणजे असा नाही, याच्या पाठीमागे काहीतरी असेलच आज. आणि विचारताना आता ते वयोवृद्ध माणसं आहेत, अनुभवी माणसं आहेत, ते असं डायरेक्ट म्हटलेच नाही तात्या कीर्तनाला या आज, असं नाही म्हटले. आज आराम आहे का तात्या. आज घरीच येत तात्या. मी म्हटलं हा. खरं सांगू, हे मुखातनं चांगले बोल येण्याकरता दीर्घकाळची साधना असावी लागते, त्याच्या विना होत नाही. त्यांची साधना आहे संप्रदायाबद्दल. आणि बापू म्हणे मग कीर्तनाला या तुम्ही. मी म्हटलं काहीच अडचण नाही, येतोच कीर्तनाला. काय आहे, पूजनीय गुरुवर्य वारकरी संप्रदायातले भीष्माचार्य
आज मुकुंद काका जाडदेवळेकर त्यांची सेवा होती. काही कारणास्तव काका आले नाही. बारीक ऐकलं तर कळले नाही, ते नाही कळणार. काका आले नाही, पण आपल्यामध्ये चुलत्याला काका म्हणतात आणि चुलत्याला तात्या बी म्हणतात. मोठा चुलता काय आणि धाकला चुलता काय, मला सांगा ना. दुसरा एक मुद्दा आहे, अनेक कीर्तनकार काकांचं कीर्तन होतं म्हणून आलो, हे तर मी स्वतः माझं भाग्य सन्मुख झालं असं म्हणेल मी. पण कोणत्याही महात्म्याला जर काही अडचण आली तर त्यांच्या जागेवर कीर्तनाला कोणी पण गेलं पाहिजे, स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवला पाहिजे. तुम्हाला संप्रदायाची जर कास धरायची असेल, धार सांभाळायची असेल तर मी सत्य परिस्थिती सांगेल. हनुमंतरायाला स्मरण करून माझ्या कजवड्याच्या मळ्याच्या शेजारी 4 किलोमीटर चिराई गाव आहे. कोणतं गाव आहे? चिराई. सर, त्या चिराईला मला बोलवत नाही, कीर्तनाला बोलवत नाही. का बोलवत नाही त्याचं कारण असं आहे, आमच्याकडे डाळिंब गाई खात नाही. पंजाबमध्ये 5,000 रुपये कॅरेट जातं. तो भाग सोडून द्या, माझ्या बोलण्याचा भाव काय. इतकं स्वामी सगळं कीर्तन असं राहील. मग काय झालं, एकदा हे ईश्वर सगळ्या नरकांपैकी बेकार नरक असेल त्याच्यात टाकेल मला, याच्यात तीळ मात्र खोटं असेल तर. मग एकदा त्यांच्या गावाला अक्षय तृतीयेला सप्ताह असतो. कोणीतरी महात्मे आले आणि मी घरी होतो. महात्मे आले नाही आणि मग त्या लोकांनी गाडी काढली आणि माझ्या घरी आले, मोटरसायकलने आले. पण त्यांना माहिती आहे या बोकडे आपली डाळ शिजणार नाही असं. ते आमच्या वडिलांकडे गेले आणि वडिलांना म्हणे, अण्णा तात्यांना सांगा कीर्तनाला पाठवा आज. म्हणे का बरं? महाराज आले नाही. मी ऐकत होतो भिंतीच्या पलीकडे. मी म्हटलं एखादा मोठा महाराज असेल तर गेलो पाहिजे त्याच्या जागेवर. मग अण्णांनी विचारलं कोण महाराज आले नाही? म्हणे कंदा नाना राजू वनानी. पहा काय काय सांगतो मी. कंदा नाना राजू. मी म्हटलं अशा कोणाच्या जागेवर आपलं लायकीने म्हटलं थोडंसं गव होता माझ्याजवळ, नाही जाणार म्हटलं. बापू कुठे बसलेत? बापू माझ्या वडिलांनी मला बोलून घेतलं, जाय ना कीर्तनाला. मी म्हणताय जाणार आहे म्हटलं मी. अण्णा वडील आज आहेत. 91 मध्ये रामनवमीपासून सुरुवात झाली त्यांची. माऊलींनी पाहिले, स्वामींनी पाहिले वडिलांना. ते म्हणे लाज वाटायला पाहिजे, लाज. कीर्तन कोणाचं आहे त्याच्यापेक्षा संप्रदाय करता तू गेला पाहिजे म्हणे, असं वडिलांनी सांगितलं. मग मी म्हटलं काही अडचण नाही, जातो ऐन वेळेला. तसं इथे आलो ऐन वेळेला. पण अजून सांगू, दुसरी भाषा माझी बोलण्याची अशी, आज आपलं पडजीचं आवते. सगळ्या बाजूला मांडून पुढे जाणार आहे. अजून तर मांडणार आहे मी, तुम्हाला भरपूर प्रमाण देणार आहे म्हणायला, फक्त तुम्ही प्रमाणात म्हणा. समजा भाऊ, असं समजा एखाद्याने पाऊस पडला, ओल आहे बुवा, तेवढ्यात एखादा आऊत सांगितलं आणि ये बुवा आवताला लवकर बी टाकायचंय, ओल गेली तर मडे झाकून करीती, असं आपल्यामध्ये असतं. ये लवकर हो म्हणता तो आऊटवाला. संध्याकाळी हा म्हटला आणि सकाळी यांनी घरमालकाने बीज वगैरे सगळं रेडी केलं, पांबर बिंबर, आणि त्या आऊतवाल्याने नाही म्हणून दिलं. त्याला किती दुःख होतं घरमालकाला. मग तो काय करतो, तिकडच्या आऊतवाल्याकडे जातो, त्याला म्हणतो भाऊ तू ये. मग तो नाही जमणार. अरे त्याला 1500 रुपये रोज होता, फार झालं तर तुला 2000 घे. म्हणजे कळतं ना मला काय काय म्हणायचं. हे सर जाता जाता इसारा आहे. आज तू जाऊ द्या. हा माझ्या घरचा सप्ताह आहे, काहीच अडचण नाही. आणि मग इथे आलो आज. त्या दिवशी वेगळा अभंग घेणार होतो, आज वेगळा अभंग घेतला. कधीतरी कीर्तनकाराने आपल्या चिंतनामध्ये बदल केला पाहिजे. आज मस्त गोड वातावरण आहे. ज्यांची गाथा कंठस्थ आहेत ते स्वामींसारखे गायक आहेत, माऊली आहेत, ही सगळी मंडळी आमची. यज्ञेश महाराज वाजवायला आहेत. काय वाजवलं त्यांनी आता चालीच्या वेळेला. एक सुरदास कीर्तनाला आले नाही, पण दुसरे सुरदास पेटी वाजवायला आहेत ना.
काय गोड, विशेषतः पांढरी तीन मध्ये सगळ्यात अवघड असं पांढरी तीन मध्ये वाजवणार. हो ना, मग मी मालदा काय राहणार विठाला विठाला. ऐका आता, अशा परिस्थितीमध्ये मला कीर्तन करायचे आता. अभंग तुकोबारायांचे बारीक ऐका. आणि काकडा ह्या प्रकरणातला अभंग आहे. टाळवाज नकार पुरवता. प्रत्येक महात्म्याने सगळे प्रकरण हाताळले पाहिजे असं माझं मत आहे. या भारतवर्षामध्ये 2000 पंथ सद्यस्थितीला वावरत आहेत. मी काय काय बोलतो ऐका. 2000 पंथ जरी आता वावरत असतील समाजामध्ये आहेत, पण कोणत्याच पंथामध्ये काकड आरतीची पद्धत नाही ती वारकरी संप्रदायामध्ये आहे. कोणत्याच पंथात नाही. बरं, हे 2000 पंथ आणि वारकरी पंथ याच्यामध्ये फरक आहे सर, वेगळे वेगळे फरक आहेत. अनेक पद्धतीने मी फरक सांगू शकतो. हा एक फरक सांगितला, दुसरा एक फरक सांगतो. कोणत्याच पंथामध्ये काल्याचे कीर्तन आहे ते फक्त आपल्यातच आहे, तो एक फरक सांगतो. अजून एक फरक सांगू स्वामी, माझ्या पद्धतीने सांगतो. हे बाकी पंथ फक्त स्वतःला चांगलं म्हणतात, शेजारच्याला नाव ठेवतात, आणि सर वारकरी संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो. हा एक फरक आहे. का वारकरी संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो याची दुसरी बाजू असे, कोणताच बाप मुलांना नाव ठेवीत नाही. तुम्ही माना नाही तर नका माना, हा करी वाड पोट समुद्र जेवी, सगळ्यांचा बाप वारकरी संप्रदाय. तुम्ही मानलंच पाहिजे असं काही नाही. काल परवा एक पोरग उभं राहिलं, ते त्याच्या बापाला म्हणे, पप्पा म्हणे काय मी तुम्हाला बाप मानत नाही. तरी बाप हसायला लागला. तो बाप म्हणे हसतो. पोरग म्हणे काय मूर्ख म्हातारा, मी बाप मानत नाही तरी तुम्ही हसतात. तो बाप म्हणे भाई तू मान न तो नको मान, मला माहिती आहे ना. अजून एक पाऊल पुढे टाकू शकतो मी. 40 वर्ष याच्यात घासली, अधिकार आहेत मला आता टाकायला. तो बाप म्हणे बाळ्या माल नको बाप म्हणू, पण कोणले बी नको म्हणू. हा वारकरी संप्रदाय. आणि उत्तर भारतामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची अतिशय प्रखर भूमिका आणि मशाल खांद्यावर घेतली असेल तर ती फक्त आणि फक्त खानदेश वारकरी सेवा मंडळाने. हे नंतर किती बी मंडळ जन्माला येऊ द्या भाऊ. बाप तो बाप राहतो. विठ्ठल विठ्ठल आणि सांगत असो तो स्वामी. काकडा हे प्रकार वारकरी संप्रदायात आहे. या काकड्यामुळे काय काय क्रांती घडते असं जर कोणाचं मत असेल तर आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये एक महात्मे असे झाले, त्यांनी कीर्तन कधी केलं नाही, प्रवचन कधी केलं नाही, काहीच केलं नाही, पण प्रत्यक्ष पंढरीश परमात्म्याला त्यांच्या जागेवर येऊन शाळेमध्ये काम करावं लागलं. मास्तर बाबा फक्त काकडा करीत होते, काहीच करत नव्हते. ही काकड्याची ताकद आहे. काकडा म्हटलं की काही प्रकरण असतात, काकडा म्हटलं की काही प्रकरण असतात. मला वाटतं पहिली मालिका सर बरोबर ना, दुसरी मालिका भूपाळ्या, दुसऱ्या भूपाळ्या वासुदेव, आंधळा पांगळा, आंधळा पांगळा, जोगी, मुका, बैरा, दळण, पिंगळा. नुसतं कीर्तनापुरतं एकच चरण नसावं, पिंगळाचं झक मारायची ना अख्खा अभंग म्हणायचा. पिंगळ्यामध्ये ते दाताचं दातवण घ्या का कोणी बी आहे का? मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं ते लक्ष म्हणतात, तात्या म्हणे लाज वाटायला पाहिजे, आपले शब्द अभंगामध्ये टाकले तर नरकात जावं लागेल म्हणे, असं तात्या म्हणायचे. आणि त्याच्यामध्ये काकडा नावाचं प्रकरण आहे. काकडा हे पहाटेला का बरं अभंग ठेवले?
महत्वाचा जो उपदेश आहे ना तो गोंगाट करून सांगायचा नसतो, महत्वाच्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला सांगायचा असतो. हे संतांना माहित होतं. काही गोष्टी कानात सांगितलंय की काम होतं सर, कानात सांगितलंय की काम होतं. काय झालं, एकाला लग्न होऊन 15-20 वर्ष झाले पण काही संतानच होईना. संतान न झाल्यामुळे तो केदराई नादराई भटाई सगळीकडे गेला, भावनगर चक्कर मारून आला, कसा तरी पोऱ्या झाला. ते पोरग वाढीस लागलं. काय झालं, एकुलते एक पोरग, वैशीच्या शेवटी एकच वांजोटी, मोहाची त्रिपुटी, नाचू लागे. पोरग जरा मोठं झालं आणि त्या पोरला अशी सवय लागली. काय झालं काय नाही, त्याच्या हातामध्ये कागद पडले की ते पोरग असं कागद फाडायचं. कागद काम, आता बँकेत साहेब होता, काही महत्वाची कामाची कागद असायची तरी ते पोरग फाडायचं. त्या ग्रस्तानी मुलाने कागद फाडू नये म्हणून खूप मेडिकल मध्ये डॉक्टरांकडे फिरवलं पण त्याला गुण काही येईना. अचानक त्यांच्या कॉलनीमध्ये एकाने नवीन दवाखाना टाकला आणि तेथे लिहिलेलं होतं, येथे सर्व रोगांवर विलास केला जाईल. हे ग्रस्तानी वाचलं. त्यांनी त्याच्या पोरला घेतलं, सगळ्या फायली घेतल्या आणि त्या डॉक्टरकडे नेले आणि डॉक्टर सांगितलं, डॉक्टर साहेब हे पोरग काय होतं, याला जुलाब होतात का? म्हणे नाही. होतं काय? हे कागद फाडतं म्हणे. म्हणे मग कुठे दाखवलं नाही का? मग फायली दाखवल्या. बाबा एवढ्या फायली दाखवल्या. म्हणे मग काही फरक? तीळ मात्र फरक नाही, उत्तर फाडून राहिला कागद. त्या डॉक्टरनी 1 मिनिट त्या ग्रस्ताला सांगितलं, तुम्ही बाहेर जा म्हणे. बापाला बाहेर काढून दिलं आणि मुलाला जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला, त्याच्या कानाला तोंड लावलं आणि असं काहीतरी पुटपुटला. डॉक्टर इकडे या, ने आता घरी, काय कागद फाडणार नाही. तो ग्रस्त म्हणे एवढे मेडिकल, एवढी औषधं, एवढ्या प्यायला बाटल्या, तरी कागद फाडणं बंदी. यांनी गोळी सुद्धा दिली नाही, कागद फाडणार नाही. चक्र म्हणे डॉक्टर. घरी नेलं, त्याच्यासमोर कागद ठेवले. पोरगा फक्त कागदांकडे पाहत राहिला, कागद फाडले नाही. मग 2-3 नोटा ठेवल्या, त्या पण फाडल्या नाही. मग बंडल ठेवलं. मी खरं सांगतो, मी नाही बंडल सांगत. तरी फाडले नाही. तो म्हणे काय साला गुण लागला भाऊ, 1 मिनिटामध्ये इंजेक्शनने गोळीने तो ग्रस्त. डॉक्टर म्हणे आभारी डॉक्टर, तुम्ही वापरलं काय नेमकं? डॉक्टर म्हणे औषध काही वापरलं नाही, इतर डॉक्टरांनी फक्त औषधं वापरले पण महत्वाचं सांगितलं नाही. मी औषधांनी वापरले, महत्वाचं सांगितलं. काय भाऊ? कागद फाडू नको. कळलं ना तुम्हाला? हे कानात सांगितलं, महत्वाचं काम झालं. संतांना माहिती आहे यांचा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. यांचा उद्धार होण्याकरता गोंगाट करून सांगण्याची गरज, यांच्या कानात सांगितलं पाहिजे. आणि कानात सांगत असताना विशिष्ट वेळेला सांगितलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्ताला सांगितलं पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्ताला सांगत असताना तुकोबाराय का सांगत होते त्याचा एक भाव सांगतो महाराज. अजून का सांगतो, तुकोबाराय महाराज 5व्या दशेतले होते. कोणती दशा? 5वी दशा आहे जीवनमुक्त दशा. 5वी दशा आहे जीवनमुक्त दशा. मुक्त वेगळा आणि जीवनमुक्त वेगळा. मुक्ताबद्दल गाथ्यामध्ये प्रमाण आहेत आणि जीवनमुक्ताबद्दल गाथ्यामध्ये प्रमाण आहेत. मुक्ताबद्दल गीतेतलं प्रमाण मी असं सांगेल. आता भगवान परमात्मा मुक्त दशा सांगत असताना अर्जुनाला सांगतात, अर्जुना 4 भक्त आहेत रे, 4 पैकी 4था अध्याय असा सांगितला, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. जो चौथा आहे ना मुक्त, जीवनमुक्त नाही सांगत बरं का स्वामी, अजून मुक्त सांगतो. जो मुक्त आहे ना, मुक्त कासया म्हणावे असं जर कोणी विचारलं तर तुकोबाराय सांगतात बंधनाची नाही ठावे. त्याला कसलंच बंधन नाही. बंधन का बरं नाही त्याला? त्याच्या जीवनात कार्य शिल्लक राहिलं नाही तर बंधन काय शिल्लक राहील? काम नाही चालो पायरी कामा, चालो पायरी कामा. God
वा. काम नाही म्हणजे कर्तव्य नाही, आणि काम नाही विकार बी नाही. दोन्ही मुद्दे साधले. हा चौथा आहे. पुन्हा तुकोबाराय सांगतात, पुन्हा तुकोबाराय सांगतात, स्वामी जो चौथा आहे ना, निश्चिंत झाला आणि पूर्ण विसाव्याला प्राप्त झाला. हाताने चुचीने पावलो विसावा, प्रमाणे. आता अजून एक प्रमाण सांगतो माऊली, तुमच्या लक्षात आलं तर पहा, इकडे तुमच्या लक्षात आलं ते काकड्यातलं सांगतो. काकडा करतो ना आपण दुपारी. सुखे मी निजलो गा हा मुक्त आहे. चला, मुक्ताबद्दल मुक्त काही सांगत नाही, थोडस सांगतो. हा मुक्त आहे आणि याच्या पलीकडे जीवनमुक्त साधू असा आहे. आमचे गुरुदेव तात्या महाराज सांगायचे, लक्ष्मण तात्या महाराज. काय आपलं कीर्तन तात्या घेतल्या विना पुढे सरकत नाही. हा, लक्ष्मण तात्या. तात्या म्हणायचे हा मुक्त आहे, पण पलीकडे जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त कसा? मुक्तपणा प्राप्त झाल्यावर, वैकुंठात गेल्यावर, कर्तव्यहीन झाल्यावर, काम पूर्णपणे संपल्यावर ते खाली मृत्यू लोकामध्ये पाहतात. आणि मृत्यू लोकामध्ये पाहिल्याच्या नंतर त्यांना एक प्रकार डोळ्याला दिसतो. तो प्रकार त्यांना पाहवत नाही. न देखावे डोळा. म्हणणार होते का काही? जाऊ दे. न देखावे डोळा. काय न देखावे? हा सगळा समाज भवसागरामध्ये बुडतो. हे न देखावे डोळा यांचा उद्धार करण्याकरता येतो कळवळा म्हणून या खाली येतात. ऐका हा. आणि खाली आल्याच्या नंतर त्यांना वाटतं आपण यांना जागवलं पाहिजे. आत्ता विषय ध्यानात ठेवा, आपण यांना जागवलं पाहिजे. मग तुकोबाराय समाजामध्ये उभे राहिले आणि सगळ्या समाजाला तुकोबाराय सांगतात, भाऊ आतापर्यंत झोपले होते झोपा, पण आता मात्र जागा रे. आता जागा रे. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे, आता जागा रे, जागा रे, आता जागा रे, जागा रे, आता जागा रे बाईनो जागा. तोर निजला नारुनिया बाबा, तोर निजला नारुनिया बाबा, तोर निजला नारुनिया बाबा, तोर निजला नारुनिया बाबा. आता शब्द वापरला, जागा म्हणे. आता म्हणे का बरं? मागे अनेक योनीमध्ये तुम्हाला जाग येण्याची सुविधा नव्हती, ती फक्त ह्याच देहात आहे. आता जागा. जागा रे, जागा रे, जागा रे गोपाळा राम रामे.
जागवतात. लवकर शिरतो अभंगात मुद्दाम. जागवतात. मला सांगा यज्ञेश महाराज, जागवणं हे कुणाचं काम आहे? जो उठला नाही त्याचं काम जागवणं आहे का जो झोपला आहे त्याचं काम जागवणं आहे? टेलर कोणाचं काम आहे? उठवण्याकरता उठवणारा जागा पाहिजे ना. उठवण्याकरता उठवणारा जागा पाहिजे ना. आता काय झालं, झोपलेले जास्त आरोळ्या मारून राहिले. आरोळ्या मारणं हे काम जो जागा आहे त्याचा आहे. बिडी पिऊ नका हे 100% सांगितलं पाहिजे. पण कोणी सांगितलं पाहिजे? ज्याची पिता पिता दोऱ्यापर्यंत आली. काय समाधान बाबा, आता बिडी एक 5वीतलं पोरग माझ्या समोर असं बिडी पित निघाला. कितवीतलं? तुम्हाला आता 5वीच्या पोराचं बिडी पिण्याचं वय होतं का? वय नाही. बिडी प्यायला वयाची गरज सकाळ अशी येते. मी म्हटलं काय बेकार पोरग आहे, मला घाबरलं. इतके लोक मला घाबरतात, एवढं मला घाबरलं नाही. मला काय वाटलं, जाऊ दे म्हटलं, बेकारच असेल. दोंडात त्याचा बाप तिकून आला आणि बापाला पाहिल्यावर त्याने बिडी फेकून दिली आणि पुढाला पण घेतला मागच्या खिशामध्ये. मी म्हटलं माझा अनादर केला जाऊ दे, पण बापाचा आदर करतो ना. त्याला म्हटलं बा कौतुक करतो तुझं, तुझ्या बापाला घाबरतो ना. तो म्हणे चक्रम आहे तू, मला म्हणे तो. म्हटलं कस काय? मा बापाला घाबरलो नाही म्हणे. मग वरला किसा, मग पुढा पण 2-4 बिडे उपाड देतात, पुढाला पडे गेला दुसरं काहीच काही नाही म्हणे. आळंदीला इंद्रायणी स्नान करून असं वरती आलो आणि धोतर नेसत होतो. ती कोणी काला त्याच्या हातात बिडी होती. जय रीता त्या माझा आला तो. त्याला नाही बिडी धरा मला म्हणे बिडी धरा जरा. म्हणतो मी नाही पेत. नाही हो तुम्हाला पाय पडणार असे तुम्ही म्हणजे मना पाय पडत बिडी बिडी पिऊ नका हे सांगण्याकरता अगोदर स्वतः सुटलेला पाहिजे. तसं समाजाला जागवणारा अगोदर तो जागा पाहिजे. तो जागा पाहिजे. संत हे पूर्ण जागे आहेत. सांगेल तुम्हाला एक विषय आता. पूर्ण जागे आहेत म्हणून त्यांना जागवण्याचा अधिकार आहे. बरं तुकोबारायांनी फक्त समाजाला जागवलं असं नाही. अरे तुकाराम महाराजांनी काही निद्रिस्त असणाऱ्या संतांना सुद्धा जागवलं. संतांना उठा उठा साधू संत उठा मला माहिती मोजके आणि जाणकार ऐकणार आहेत. असा प्रश्न निर्माण करतो. तुकाराम महाराजांनी कोणाला जागवलं? साधू संतांना जागवलं. ज्या अर्थी साधू संतांना महाराजांना जागवण्याची वेळ आली तरी त्या अर्थी साधू संत झोपलेले असले पाहिजे. आणि जे पूर्ण झोपलेले आहेत त्यांना साधू संत म्हणायचं तरी कसं काय? काय साधू संत म्हणावं? खरं सांगू, काही साधूच आहेत पण वेगळ्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. काही साधू लोभ झोपेमध्ये झोपून गेलेले आहेत. लोभामुळे काही साधू वाया चालले ना, त्यांना तुकोबारांनी जागवलं. अनेक विषय सांगेल मी. तुर्त इथेच थांबतो. संतांना जागवलं. बरं संतांना जागवलं तुकाराम महाराजांनी असं काही नाही बापो. तुकोबाराय असे पॉवरफुल व्यक्तिमत्व होतं. ते सदैव वैकुंठात गेलेले होते जरी कुणाचं काही मत असेल तरी. आणि त्या दिवशी मी तापलेलो होतो याचं कारणच ते होतं. त्या दिवशी ओलं मॅटर होतं ते. त्या दिवशी फार काही गाडाभर बोलणार होतो वेगळा अभंग घेऊन. असा मी फोन केलाय. आता ते फोन उचलतच नाही, बंद करून ठेवला फोन त्यांना. जाऊ दे आता. दुसऱ्या लोकांनी तुकोबारायांवर शिंतोडे उडवले असते तर काही वाटलं नसतं. आपला इथला नालायक शेदो मला आता कळलं. आपले घातक असतात मला कळायला लागलं. हे घातक संपवले पाहिजे. मी कुठेतरी उदाहरण सांगितलं होतं मला माहिती नाही पण आता सांगतो. चला वेळ आली तर. तुमच्याही मनात नको माझ्याही मनात नको, तेवढंच मीटर जळेल.
पैलवान ते आजनाळ्याला कोणते लोक राहतात? फासे पारदी. ते काय पकडतात? हा रावल्या म्हणे, लावल्या सोडून रावल्या म्हणे, रावल्या. इतकं हे बारीक बारीक राहतं माझं. किती बारीक राहतं ते पण तुम्हाला सांगतो. किती बारीक राहतं स्वामी, किती बारीक असावं कीर्तन ऐकलं ते सांगतो. एक माणूस त्याच्या बायकोला म्हणे, का ग म्हणे, काय लोक काही काही पाळतात म्हणे, आपण बी काहीतरी पाळावं. ती म्हणे, काय पाळतात लोक? तो म्हणे, काही लोक कुत्रे पाळतात, काही लोक मांजरी पाळतात. म्हणे, मग तुमचं काय मत आहे? ती म्हणे, म्हणा अशी मत आहे आपण. तो म्हणे, म्हणे अशी मत आहे आपण एखादं माकड पाळावं म्हणे. ती म्हणे, नका, एकशे ना. इतकं बारीक आहे का बरं का रावल्या. दुसरा एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे तितीर. तितीर पक्षी आहे ना. ते तितीर पकडले त्यांनी आणि असं दुकान लावलं त्यांनी. दुकान लावलं आणि घेणारे लोक आले. एकाने विचारलं म्हणे, का रे केवढ्याला पक्षी? तो तितीर विकणारा फासे पारदी म्हणे, सर 50 रुपयाला एक पक्षी म्हणे. अगं, आणि ते पलीकडे येतो तो पिंजऱ्यामध्ये आहे का, तो 500 रुपयाला एक म्हणे. तो म्हणे, वजन तर दोघांचं सारखं येईल, पण तो 500ला आणि एकावर 50ला. तो फासे पारदी त्याला जे म्हटला ते ऐकत राहतो. म्हणे, हा जो पक्षी आहे ना, हा मी शिकवलेला पक्षी शिकवला म्हणून त्याची 500 रुपये किंमत आहे. म्हणे, याला काय शिकवलं तू? समोरच्याने विचारलं. पारदी म्हणतो, याला हे शिकवलं, जेव्हा मी जंगलात हे पक्षी पकडण्याकरता जातो, दिवस मावळायला होतो तरी पक्षी हाती लागत नाही, त्यावेळेला मी काय करतो, याला सोडतो. याला असं बाहेर काढून दिलं की हा ओरडतो, करुण स्वर काढतो त्याचा, आणि त्याचा करुण स्वर ऐकला की सगळे पक्षी एकत्र येतात. सगळे पक्षी एकत्र आले की मग मी जाळं टाकतो, मग त्यांना पकडतो आणि असं बाजारामध्ये आणतो. तो पकडून देतो मला. असं का म्हणे, मग तोच द्या म्हणे. त्याने 500 रुपये दिले. तो पिंजऱ्यातला पक्षी घेतला. क्षणात त्याच्याशी मान पिरगळीन तोडून फेकून दिली आणि तो पक्षी पारद्याच्या अंगावर फेकला. तो पारदी म्हटला, ए ग्रसारे, 500 रुपये दिले, तू घरी ने, मुलं बाळं खातील, तू माझ्या अंगावर फेकला आणि लगेच मारून टाकला, याचं कारण काय? तो म्हणे, लगेच मारला याचं कारण असे म्हणे, जे आपल्या कुळाला आणि आपल्या संप्रदायाला आणि आपल्या जातीला घातक असतील त्या नालायकांना असं मारलंच पाहिजे म्हणे. दुसऱ्याने ना घातक. कीर्तन ठेवताना बी विचार करत जाता कोणाचं कीर्तन ठेवायचं. समाजाने असा बावळटपणा केला, फार जास्त पैसे घेणारा 100% मोठा असेल. मला काल परवा एक म्हणे, हे तात्या, काय तुमचे कीर्तन जवळजवळ असतात, माझे बीड, उस्मानाबाद, लांब लांब कीर्तन असतात. मी म्हणतो जाऊ दे. तो म्हणे, काय जाऊ दे, लांब जायचं. मी म्हटलं, तू लांब जातो, वाहनं साधनं गाड्या घोड्या तर काय एवढं विशेष नाही, पण काहीच का साधनं नव्हते त्यावेळेला नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले, हे विसरता येणार नाही म्हटलं. असे बोललो त्याला. तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, चक्रमच जातं काही नाही. तो म्हणे, जाऊ दे म्हणे, ते नको सांगू, पण माझे लांब लांब कीर्तन होतात. मी म्हणतो बरोबर आहे. म्हणजे काय बरोबर आहे? बशा बैल जोडी एकात नाही. कळलं मला काय काय म्हणायचं. असं सांगत होतो, आपले आपले कीर्तनकार शोधा आणि आपले आपले कीर्तनकार शोधून आपल्या आपल्या कीर्तनकारांना मोठं करा. ते 100% आपल्या कामात येतील, दुसरे कामात येणार. मुद्दा माझा असा आहे, सगळ्यांना तुकोबाईने जागवलं असं सांगत होतो. जागवत असताना संतांना जागवलं मनाप्रमाण. निस्तं संतांना आणि देवाला पण जागवण्यात. उठा पांडुरंगा, दर्शन द्याच कळा, दर्शन द्याच कळा, झाला रंग जय तरली निद्रेची वेळा, झाला रंग जय तरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा, दर्शन द्याच कळा, दर्शन द्याच कळा, झाला रंग जय तरली निद्रेची वेळा, झाला रंग जय तरली निद्रेची वेळा.
आणि निद्रेची वेळ संपली असं देवाला जेव्हा महाराज म्हणायला लागले तरी भगवान घोरतच होते. आणि जेव्हा एवढ्या आरोळ्या मारून देव उठेना तेव्हा महाराजांची नजर आई साहेबांकडे गेली आणि आईला सांगितलं, ओ आई तुम्हाला तर दया येऊ द्या म्हणे. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. तेजे आलवून जागे करा देवराया. तेजे आलवून जागे करा देवराया. पांडुरंगा सागर झगडा सगळा झाला रम्या दया करली निघाली वेळा. सागर झगडा सगळा झाला रम्या दया करली निघाली. आणि मग रुक्माबाईने रायने तुकोबारायांकडे पाहिलं. हा उठवते उठवते थांबा थांबा महाराज उठवते उठवते. मग त्यांनी असा भोजे हलवून जागे भोजे नाही भोजे तथारास शेजे 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 हलवणी म्हणजे झोपण्याची व्यवस्था ज्या पलंगावर केली त्या पलंगाला हलवलं. पलंगाला हलवलं तरी तो घोरत होता. बदबदा ज्ञानोबारांनी वर्णन केल्याबरोबर तरी घोरत होता भगवान परमात्मा. तो घोरत होता. सर अजून सांगू, आपलं घोरणं बेकार आहे पण त्याचं घोरणं इतकं चांगलं आहे की त्याच्या घोरण्यामुळेच वेद राशी जन्मले. ज्ञानोबा वर्णन करतात वेद जन्माला आलो होतो त्याच्या घोरण्यामुळे. तरी घोरत होता. तुकाराम महाराज म्हणे आरा काही काही लोक ऐकून घेतात म्हणे बाईचं. बाईनी सांगितल्यावर ओट ओट डबल मारली की सूट असं असतं म्हणे. पण हा बायकोचं बी ऐकत नाही म्हणे. आता काय करू, कसं काय याला उठवलं. मग तुकोबारायांची त्या गादीकडे लक्ष गेलं, गादीकडे ध्यान गेलं. आणि त्या गादीलाच तुकाराम महाराजांनी सांगितलं, गादी प्रमाण म्हणा बरं, गादी देवाला उठवा. गादी तुका म्हणे जागे करा ऋषिकेशा. जागे करा ऋषिकेशा. करा ऋषिकेशा. तुका म्हणे जागे करा ऋषिकेशा. करा ऋषिकेशा. जागे करा ऋषिकेशा. गादी असं मुद्दा मी असं गादी गादी करत होतो मी. शशा म्हणे काय, अरे उठवा देवाला. इतकाच मुद्दा थांबा म्हणजे देवालाही उठवलं. मी या सगळ्यांना उठवलं. याच्यापेक्षा तुकोबाराय सांगतात, पामार तू पण उठ, विषयी तू पण उठ, साधक तू पण उठ, मार्गच साधू असेल तू पण उठ. सगळ्यांना तुकोबारायांनी उठवलं अभंगाच्या. उठा सकळ जण उठले आणि कोण कोण उठा, सखळ जन उठा. सखळ जन म्हणजे कोण, गाते उठा, श्रोते उठा, पहाते उठा, चतुर्वेदे उठा, दुष्यिते उठा, सोम भावे उठा, पूर्ण ज्ञाते उठा, या सकळाते विनवणी उठा. यादी ऐकली कोण कोण उठा. अवघड यादी जरा ती. दुसरी यादी सांगतो. अध्यक्ष उठा, उपाध्यक्ष उठा, सचिव उठा, सहसचिव उठा, सदस्य उठा. अजून बोलू हा सांगतो ते. कोषाध्यक्ष उठा, विश्वस्त उठा. आता पुढे ऐका काय काय सांगतो. शिंदखेडा तालुक्यातले खानदेश वारकरी उठा, नंदुरबार जिल्ह्यातले उठा,
साक्री तालुक्यातले उठा, धुळे शहरातले उठा, शहादा तालुक्यातले उठा, नंदुरबार जिल्ह्यातले उठा, पानसेमल MP मधले उठा. आत्ता जागे झाले बिचारे ते पण आत्ताच, अजून अंग धुतलं की नाही काही माहिती नाही. सगळेजण उठा आणि कामाला लागा. का बरं? वारकरी संप्रदाय का पवित्र संप्रदाय विश्वामध्ये कोणताच नाही, त्याच्यात आपण झोकून घ्या. उठा सगळेजण, उठा, कामाला लागा. दुसरे कामाला लागले म्हणजे आपण थांबून जाणं हा बावळटपणा आहे. आपण डबल कामाला लागायचं, काय फरक पडतो? आणि काय सांगू तुम्हाला, आता संघर्षामध्ये जे जीवन शोभायमान दिसतं त्या दुसरं जीवन कोणतं शोभिवंत नाही. संघर्षात फार शोभा आहे. हा नुसतं सांगत नाही, तुका म्हणे चाखोनी सांगे. अनेक लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. कोण म्हणे गाडी आडवू, अमुक करू, ढमुक करू, टमुक करू, म्हणतं काहीच होत नाही, काहीच होणार नाही. संघर्षात मला आनंद वाटतो. उठा सगळेजण, उठा. अजून सांगू? आता ऐका तू. का बरं उठा? अरे का बरं उठा म्हणजे नारायण उठले ना, आबा उठा म्हणे. का बरं? अरे तुम्ही अजून झोपलेत, मालक उठला ना, उठले, असा एक अर्थ आहे ना, बर का आबा नारायण. मी काय मुद्दा म्हटलं होतं का पहिले ना बी आबा, त्याच्याच करता म्हटलं होतं ना मी. उठा सगळेजण. आणि का बरं? कोण उठलं? नारायण उठले, असा एक अर्थ आहे ना. आता दुसरा अर्थ सांगतो. एक म्हणे का बरं उठू आम्ही? अरे उठले की तुम्हाला नारायण भेटेल, उठल्याबरोबर नारायण. दुसरा अर्थ झाला उठा, उठल्यावर नारायण. एक म्हणे पण उठू कुठून, कोणत्या झोपेत न उठू? तुकोबाराय सांगतात, अरे काहींना अभिमानाची झोप लागली त्यातनं उठा आणि बाजूला व्हा. काहींना ममतेची झोप लागली त्यातनं उठा आणि बाजूला व्हा. काहींना लोभाची झोप लागली त्यातनं उठा, बाजूला व्हा. काहींना अनेक झोपा आहेत. बरं, या सगळ्या झोपा सांगता सांगता काहींना लोभाची झोप आहे. एका मिनिटात सांगितलं, विनोद तर करतो सोडून द्या. लोभाची झोप आहे. किती लोभाची झोप आहे? तक्षक नावाचा साप राजा परीक्षितीला चावण्याकरता निघाला. 100% राजा परीक्षिती मरणार आहे. तत्कालीन त्याच कालखंडामध्ये अनंत नावाचा ब्राह्मण वास्तव्य करीत होता. तो संजीवनी मंत्राचा उपासक होता. तो म्हणे तक्षक चावल्यावर मी राजाला जिवंत करेल, माझ्यामध्ये ताकद आहे, राजा मला भरपूर सोनं देईल, धनद्रव्य देईल. रस्त्याने तो ब्राह्मण परीक्षितीच्या नगरीकडे निघाला आणि तिकून तक्षक बी आला. तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. हा ब्राह्मण, दोघांची गाठ झाली, परिचय झाला. कोण तुम्ही, कुठले, काय? यांनी सांगितलं कोणीतरी तक्षक नावाचा साप येणारे, राजाला दंश करणारे, मी विष उतरवण्याकरता चाललो. तक्षक कानभर ऐकलं आणि तो म्हणे बरोबर, म्हणजे तुमच्यात ताकद आहे म्हणे. तक्षक कसा का असे ना, कसा का चावे ना, त्याचं मी विष उतरवतो. फक्त माझ्या डोळ्याला ती जागा दिसली पाहिजे, कुठे चावला ती जागा माझ्या डोळ्याने पाहिली की ती विष उतरून टाकतो. फक्त जिथेपर्यंत माझी नजर गेली, ती नजर गेली नाही की ती जागा मला उतरवता येत नाही. समोरच्याने ऐकलं, तो तक्षकच होता. तो तक्षक होता. काय? जाणकार लोकांना, भाविक लोकांना, साधू वृत्तीच्या लोकांना नालायकाच्या बुद्धीचा थांगपत्ता लागत नाही. साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. तो तक्षक म्हटला, आणि काय, मीच तक्षक आहे. असं म्हणे, मग हे समोर वटवृक्ष, वडाचा झाड आहे, त्याला मी आता जाळतो, चावतो आणि तू उभं कर. तो म्हणे चालेल. त्यांनी फुंकार मारली, वडाचं झाड राग झाली. याने बी कमंडोलमधून पाणी घेतलं. अरे बेडर माणसं, निष्कलंकी माणसं, खास माणसं कुठे घाबरत नाही. त्यांनी कमंडोलून पाणी घेतलं, मंत्र जपला आणि त्या राख्यावर पाणी टाकलं. सर तसं तसं झाड उभं राहिलं. झाड उभं राहिलं. तो तक्षक म्हणे, अरे बापरे, खरंच हा राजा परीक्षितीला जिवंत करेल म्हणे. पण तो म्हणे, का रे, जाऊ नको, मी तुला सोनं देतो. राजा देणं काय आणि मी देणं काय? परीक्षितीला उठवून सोनंच भेटणार आहे आणि न जाताना आता तक्षक जर मला सोनं देणार तर पुढचा प्रवास बंद. याचा लोभ जागा झाला आणि मागे फिरला. थोडं सोनं घेतलं आणि मागे फिरला आणि मागून तक्षकाने त्याच्या पाठीवर दंश केला. विष उतरवता आलं नाही. तो अनंत नावाचा ब्राह्मण मेला. इतकंच थांब तुम्ही. का बरं मेला? लोभ रूपी झोपेमध्ये तो अनंत
झोपलेला होता. मग हे प्रकरण जेव्हा मी वाचलं ना, मग एक अनंत जर लोभाने मेला असेल तर दुसऱ्या अनंताने तरी सावध झालं पाहिजे ना. काही लोभरूपी झोपेत आहेत, काही अज्ञान झोपेत आहेत, काही अज्ञान झोपेत आहेत. अज्ञान झोपेत असणारी माणसं कसे राहतात ते सांगत बसत नाही. फार काही बी सांगतो मी. अज्ञानी माणसाचं काय सांगू आता, चला वेळ नाही. या सगळ्या झोपेतनं जागा करण्याची ताकद तुकोबारायण होती. म्हणे सगळेजण उठा तुम्ही. आणि उठल्यावर काय, उठले नारायण. तुमच्या अगोदर नारायण उठले असा एक अर्थ लागतो, आणि तुम्ही उठल्याबरोबर तुम्हाला नारायण आहे असा अर्थ लागतो. पण एक म्हणजे ठीक आहे महाराज, उठून आम्ही काय करू का? करा जय जयकार वाजाचा गजर, करा जय जयकार वाजाचा गजर, करा जय जयकार वाजाचे गजर, करा जय जयकार वाजाचे गजर. मृदुंगीने पारा टाळ बोला, पारा टाळ, करा जय जयकार वाजाचा गजर, करा जय जयकार वाजाचा गजर, वारकरी संप्रदायातल्या लोकांना जागा केलं तुकोबारांनी. अजून का जागा केलं ते पण सांगतो आता. का जागा केलं? अरे संप्रदायात तुम्ही जागा झाल्याच्या नंतर संप्रदायाची आचारसंहिता सांभाळा. कोणती कोणती आचारसंहिता सांभाळा? तुकोबारांना हे पण सांगायचंय. अरे वेशभूषा पण सांभाळा संप्रदायाची, दिनचर्या पण संप्रदायाची सांभाळा. अजून सांगू, कीर्तन परंपरा पण संप्रदायाची सांभाळा. आचार्य सांगताय वेशभूषा पण सांभाळा. काय वेशभूषा? 99% वारकरी संप्रदायामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीने कीर्तन धोतर नेसूनच केलं पाहिजे. वेशभूषा सांगतो. डॉक्टर साहेब धोतराला फार महत्व आहे. तुम्ही नेसा असं माझं मत नाही. पण धोत्रामुळे काय घडतं, कमी वयाचा माणूस पण वयस्कर वाटतो धोत्रामुळे. हे जसं सांगून माझ्या जीवनातला अनुभव आहे. काय झालं भाऊ, ते पारोळ तालुक्यामध्ये चिमणरावांच्या गावाला 88 सालापासून माझ्या हस्ते सप्ताह आहे त्या गावाला. माझं नवीनच लग्न झालं. काय मग ते गडी गडी करा आणि चीज शका, ते नवीनच राहणार. आणि ते चिमणराव ते मला आमंत्रण द्यायला ते म्हणे, तात्या काय यावर्षी तुम्ही एकटे येऊ नका बरं का. म्हणे मग पकवाजा घेऊन येतो ना. पकवाजा नाही म्हणे, बाईला घेऊन या म्हणे, ताईंना घेऊन या. मी फक्त हो म्हणून दिलं आणि गेलो एकटाच रामजन्माच्या कीर्तनाला. त्यांनी गाडी पाठवली आणि माझ्या बाईला घेऊन आली. ती आता तिचा परिचय नाही. मी धोतर नेसेल ती गोल साडीवर, आणि धोत्रामुळे माणूस वयस्कर वाटतो. काल्याचं कीर्तन झालं, मी असं बसलो, लोक यायचे पाय पडायचे. ती बी अशी बसेल होती, लोक पाय पडायचे. एक असा देवदास टेलर सारखा वयोवृद्ध माणूस आला, तो माझ्या पाय पडला. माझ्या बाईकडे पाय काय माझ्याकडे पाय. तो म्हणे बाबा. म्हणतो काय आहे तुम्ही मोठी अंडेर आहे का? म्हणतो आहो दादा अंडेर क्षण आहे.
संप्रदायामध्ये धोतर असलं पाहिजे बरं. धोतराला फार किंमत आहे सर, बरोबर आहे ना. ते बी शियल नको पाहिजे. शियल धोतर नाही, मिर्या मागे का पुढे कोणतेच करते सारख्या झालं कोणतं बी दार. वेशभूषा आहे, सफेद शर्ट सफेद धोतर असावं. हे वारकरी उठून दिसतात बरं, वेशभूषा ती आहे. दुसरं काय, आचारसंहिता संप्रदायाची असे. वारकरी संप्रदायाची ज्यांनी पथ्य घेतलं ना त्यांनी ते सगळं सांभाळलं पाहिजे. काय सांभाळलं पाहिजे, सकाळी उठल्यावर त्यांनी हरिपाठ केला पाहिजे. ज्यांचं कीर्तन होतं ना आज, मुकुंद काका जाड देवळकर यांचं वैकुंठवासी पूजनीय कृष्णा गुरुजींच्या नारळामध्ये एक कीर्तन होतं त्यांचं नारळाच्या कार्यक्रमामध्ये. त्या दिवशी त्यांनी आपण घेतला होता, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत असा आपण घेतला होता. आणि बोलता बोलता ते असं बोलले होते, वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी हरिपाठ झाल्या विना जेवण केलं तर त्याला पाप होईल असं ते बोलता बोलता बोलले होते. ही आचारसंहिता आहे, ते पण सांभाळलं पाहिजे. दुसरं काय सांभाळलं पाहिजे, कीर्तन परंपरा पण सांभाळली पाहिजे. कीर्तनाची आचारसंहिता काय, खूप दिवसापूर्वी दहिवेलला निवृत्ती महाराज वक्त्यांचं कीर्तन होतं नारळाच्या कार्यक्रमानिमित्ताने. डॉक्टर साहेब बरोबर आहे का, तुम्ही जे बोलले होते त्यावेळेला ते सांगतो. तेव्हा तुमच्याकडे राजूत गाडी होती वाटतं, हा असेल. बेडशे होता ना तेव्हा तुमच्याच गावाला आमचा कैलास. मग तेव्हा ते कीर्तनामध्ये ज्ञानराज माझी योग्याची माऊली त्यांनी अभंग घेतला होता आणि कीर्तनामध्ये नाचले होते. तुम्ही म्हणे वा रे वा काय म्हातारा नाचतो म्हणे असं तुम्ही बोलले होते त्या दिवशी, बरोबर आहे ना. सगळं ध्यानात आहे माझं. ते अभंग सुद्धा सांगतो, नुसतं अभंगच नाही, कोणता गावली कोण त्याचा ध्यानात राहतं. माझ्या आचारसंहिता सांभाळली पाहिजे. आणि कीर्तनाची आचारसंहिता असे तुकोबराय सांगतात, कीर्तनामध्ये वाद्य वाजवा आणि गजर करा असे ना. वाद्य वाजवा आणि गजर करा. गजर करा म्हणजे काय काय वाजवा, तर महाराज म्हणे सांभळ. काही काही लास्ट टाकेल कीर्तनकार वाजायला लागत ना, त्यामुळे मला सांगणे बरोबर बोलतो ना. आता हे कोणीतरी बोललं पाहिजे ना, सगळ्यांनी मुंगिळून कसं चालेल. आणि खानदेश वारकरी सेवा मंडळामध्ये तरी ह्या गोष्टीला वाचा फुटलीच पाहिजे असं माझं मत आहे. इथे वाचा फुटली पाहिजे. इथे नेमकं कुठे कोणात कोणते सांगायची सांभाळ कीर्तनात. मला असं म्हणायचं, तुमच्यामुळे संप्रदाय का संप्रदायामुळे तुम्ही हे तर शोधलं पाहिजे. तुम्ही आता कोणामुळे कोण लोक तुम्हाला हात जोडतात तुमच्या पुढे, तर का संप्रदायामुळे. आमचे तात्या सांगायचे, एक महात्मा एकांतात राहायचे पण लोक गर्दी करायचे. ते म्हणे जिथे लोक गर्दी करतात तिथे भजनाला अडथळा येतो. त्यांनी काय केलं, रात्री गाडव आणलं, गाडवावर बसले आणि 50 किलोमीटर प्रवास केला. सकाळी सकाळी एका गावात जात होते, त्या गावातल्या लोकांनी महाराजांकडे पाहिलं पण महाराजांचे डोळे बंद होते. असो ऐसा कुठे आठवायची नाही, प्रवास चालू होता गाडवाचा. ते लोकांनी लगे हात जोडले, नाही का महाराज आपल्याकडे पाहिजे, पण लोकांनी असे हात जोडले. लोकांनी हात जोडले, महाराजांनी पाहिले नाही, पण ज्याच्यावर बसले त्यांनी पाहिलं. कोणाला, हात जोडणाऱ्या लोकांना. ते म्हणे बापरे, आता मी बराच लोक ओळखतच म्हणे आपण. कळते ना मला काय म्हणायचं. मी त्याला म्हणतो हा गाढवपणा करू नको. लोक तुलाने हात जोडून राहिले म्हणे, मग तुझ्यावर जे विराजमान झाले त्यांना हात जोडतायत लोक. समाज आपल्या पाया पडतो बापो. कशामुळे, आपण वारकरी संप्रदायाची कास धरली म्हणून, विनाकारण नाही. म्हणून ती आचारसंहिता सांभाळा, करा जय जयकार. काय काय वाजवा, वाद्यांचा गजर, वाद्य सांगितले. वा वा, वाद्यांचा गजर म्हणे काय काय, मृदंग अपार, विणे अपार, टाळ अपार. संप्रदायामध्ये मृदुंग कसा वाजवा त्याला पण संहिता आहे बरं का. यज्ञेश महाराज माफ करा जरा, तुकोबारांच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवायला कोण होतं, आहे का पेटी मास्तर विचारू. सोनबा ठक्कर, ध्यानात राहू दे आता. आणि 100% पखवाज घोडीवर ठेवूनच वाजवला पाहिजे. पखवाजाला असं झालंच पाहिजे. मृदुंग अपार, अपार म्हणजे भरपूर, मृदुंग भरपूर. एकच नाही, 2-2, 4-4 अपार. मागे किती लावले होते तिथे. आणि आता तो सोलो वादन आहे तुमचं त्र्यंबकला, नियोजन झालंय, पत्रिका छापतो मी. विणे पण भरपूर पाहिजे कीर्तनामध्ये, एकच विना नाही पाहिजे. ते बी शास्त्र आहे. विना कसा वाजायचा, विना कसा लावायचा, कोणता तार कुठे लावायचा त्याला पण शास्त्र आहे. विना लावत असताना सगळे तार एका स्वरामध्ये नसतात. 1 नंबरचा खर्जा असतो, नंबर शेवटचा पंचम असतो, तिकून 2 नंबर म असतो आणि बाकीचे मूळ स्वरामध्ये असतात. ही विना लावण्याची पद्धत आहे. विना लावण्याची जशी पद्धत आहे ना, तशी विना धरण्याची पण पद्धत आहे. तुमनं बरोबर आहे, मी काही म्हणूच नाही तुमला ना.
ही सगळे पदे मृदंग विने अपार टाळ घोळ. आणि टाळ वाजवताना कसा टाळ वाजवला पाहिजे? घुळघुळा वाजती टाळ. नवीन नवीन एखादा टाळ वाजायला लागला त्याला काही सुधरत नाही. जसं नवीन बामणाला आरतीन घंटी एका वेळेला जमत नाही ना, तसं टाळ वाजणं जमत नाही. काय बऱ्याच नवीन पत्न्यांचे असे कुडचे कपडे ते असे कसलेले राहतात असे टाळ वाजून वाजून, बरं का. घर म्हणजे भानगडच. टाळ वाजवण्याची पद्धत अशी गुळगुळा, अशी गुळगुळा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ. काय हा करा जय जयकार वाद्यांचा गजर. मृदंग विने अपार टाळ घोळ. कसा गजर करा? विठोबार खुमा वाचता वाचता काय करा? जोडून या कर. हात जोडा, हात जोडा, जोडून या कर. पुढे काय? मुखपा सादर. नुसतं फक्त करच जोडू का म्हणजे नाही. मुखपा सादर. सादर म्हणजे तुम्ही ज्या अवतारात असले त्या अवताराचं सादर शब्दाचा अर्थ. राम अवतारातलं ते पहा, कृष्ण अवतारात ते पहा, विटेवरचं असेल ते पहा, परशुराम असेल ते पहा. सादर म्हणजे जे समोर असेल ते. हात जोडा, मुखपा सादर. पण पाहत असताना अजून सांगू,
कसं पाहता पाणी दुरी सारोनिया असं त्याचं मुख पाहिल्याचा फायदा काय मनाप्रमाणे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते 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 त्याचं मुख पाहिल्या वेदलावी पैसे दिवे जडोनी त्याला डोळे तुम्ही घाले लक्ष्मी भुलून झाली वेडे त्याला पाहिल्याबरोबर मग आणि पाहण्यासारखा तोच आहे. दुसरं कोण आहे? कोणाला पाहून समाधान होईल? त्याला पाहिल्यावर माणसं वेडे होतात. गवळणींना विचारा विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा कोण त्यानंदा पृथ्वीदली परमानंदा नंदा पावा घोगडी घेऊन पावा घोगडी घेऊन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला संपला विषय. गवळणींसारखं पहा. पलीकडे सांगण्याकरता उदाहरण विश्वात नाही. गवळणींसारखं पहा. अरे गवळणींनी पाहिल्यावर गवळणी वेड्या झाल्या आणि तो भेटत नाही म्हणून प्रत्येक गवळण म्हणायची का नाही अरे जगजेठी गवळणींसारखं पहा. आणि तो जेव्हा भेटत नव्हता सर एका गवळणीचा अंगाचा 10 झाला 10 तगमग करायला लागली. काय वर्णन आलं हो काय वर्णन आलं हो. घनुवाजे गुण खुन वारा वाहेरुन सुन भवतार कुहाकाना वेगी भेटवा का चांदनी चापेऊ छंदनी सुमनाची सेज शीतळ वनिकी पोळे आगी सारखी वेगी विझवा का तुम्ही गातसा सुस्वरे आई कोणी द्यावी उत्तरे कोकिळीवर जा तुम्ही बाई या
चंदनी दर्पणी रूप पाहता नदिसे आपुले बापर घुमादेवी वरून चढायचे साधव साधने साधव साधव साधने चंदनो चंद असं पहा जोडून या कर हात पण जोडा आणि काय सुख दुःख असेल ते त्याच्या जवळ मागा दुसऱ्या जवळ मागू नका तुका म्हणे काय पडी तुका म्हणे काय पडी तुका मन काय पर्यंत मागा तुका मन काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा हा तुका मन तुका मन काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत हा तुका मन काय पर्यंत मागा तुका मन काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत मागा तुका म्हणे काय पर्यंत तुका मन काय पर्यंत मागा तुका मन काय पर्यंत मागा तुका मन काय पर्यंत मागा फुलाले सांगा सुख दुःख सुख दुःख सुख दुःख हे फुलाले सांगा रे वा आ आ हा फुलाले सांगा सुख आज राधा ब्रज को चले ब्रज को चली ब्रज को चली आपुले सुख दुःख सांगा
दुःख पोलाले सांगा सुख दुःख